नमस्कार मित्रांनो, असा आपण एक प्रश्न आज पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 5 मार्क मिळतील. 5 पैकी 5 रायटिंग स्किलचा हा भाग आहे, जिथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतायत. तर या भागावर चर्चा करूया. तो भाग म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रकारचे बोर्डाच्या परीक्षेला आलेले 3-4 इम्पोर्टंट प्रश्न आपण बघणार आहोत, की जे प्रश्न या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या प्रत्येक घटक व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने तुमच्याकडे इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नसतील प्रश्नपत्रिका, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकांची लिंक आहे. त्याचबरोबर इम्पोर्टंट नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो आपण पहिला प्रश्न जो आहे, आपला 5वा जो प्रश्न आहे, 5व्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 6वा जो क्वेश्चन आहे, 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न असतात. तुम्ही जर नीट पाहिलं तर. तर त्या 2 प्रश्नांमध्ये एक असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असतो. पण आज आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे एखादा उतारा दिला जाईल, एखादा पॅसेज दिला जाईल आणि त्या उतार्याचा वापर करून ट्री डायग्राम बनवा, चार्ट बनवा, पाय चार्ट बनवा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. अतिशय सोपा असतो. तर प्रत्यक्षात आपण या प्रश्नाकडे आपण जाऊयात बघा. 5 मार्क आहेत. इथे बघा आता आपण एक काम करू. हा जो एक प्रश्न आपल्याला दिला होता, तर जरा नीट पहिला प्रश्न आपण नीट समजून घेऊयात, वाचून घेऊयात. काय दिलं याच्यामध्ये? रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कंप्लीट द टेबल बाय पुटिंग करेक्ट इन्फॉर्मेशन. हा पॅराग्राफ आपल्याला वाचायचा आहे आणि एक टेबल बनवायचा आहे. 2023 ला आलेला प्रश्न. टेबल कसा बनवायचा बघा, तुम्हाला ते पण सांगतो. बघा, टेबल आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे इथे टेबल बनवायचा आहे, की एज, क्लास, आमिर आणि अनिताचा तो टेबल बनवायचा आहे. ठीक आहे? तर बघा, आपण हा उतारा पहिला वाचू. आता इथं समोरच माझ्याकडे उतारा आहे आणि टेबल पण समोरच आहे. तर इथूनच आपण भरायला सुरुवात करू. बघा, एकदम सिंपल विषय. पहिला पॉइंट काय? आमिर अँड अनिता आर गुड नेबर्स. दे आर कोऑपरेटिव्ह अँड हॅव हॅपी फॅमिलीज. आमिर, an 18-year young chap, इज इन स्टँडर्ड 12. बघा, आमिर जो आहे त्याचं एज 18 वर्ष दिलं. आपल्याला एज विचारलंय. मग इथं लिहा एज 18 इयर्स. एकदम सोपा. बघा ना मित्रांनो, किती सोपा आहे. मार्क मिळाले 18 इयर्स. अँड 12 स्टँडर्ड. तो कितवीला आहे? 12वीला. स्टँडर्ड पण विचारलंय. मग इथे लिहायचं 12 स्टँडर्ड आहे. लिहिलं. पुढे काय दिलंय? अँड गोज टू फेमस कॉलेज इन सिटी. अनिता 16 इयर ओल्ड चार्मिंग गर्ल विल अपीअर फॉर द 10th क्लास. म्हणजे 16 वर्षाची आणि 10वीला आहे. म्हणजे झालं. मग इथं लिहायचं पण एज 16 इयर्स आणि इथं लिहिलं 10th क्लास. संपला मित्रांनो. इथं तुम्हाला मार्क मिळाले. एकदम सोपा प्रश्न आहे. आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे इथं. पुढे काय? फादर्स ऑक्युपेशन बघा. बोर्ड एक्झाम धिस इयर. ओके. बघा, आमिर्स फादर अ बिग बिझनेसमॅन. आमिरचे फादर बिग बिझनेसमॅन आहे इन द सिटी अँड अनिताज फादर इज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. मग याचे फादर काय लिहू शकता? अ बिग बिझनेसमॅन. अ बिग किंवा अ बिझनेसमॅन लिहा नुसतं फक्त. ओके. बिझनेसमॅन लिहिले. बिझनेसमॅन या ठिकाणी लिहिलं. बिझनेसमॅन, अ बिझनेसमॅन आणि त्याच्यानंतर याचे फादर काय? गव्हर्नमेंट ऑफिसर. ओके, गव्हर्नमेंट ऑफिसर लिहा. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, जागा कमी आहे म्हणून तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं बरं का. ओके, ऑफिसर. तर या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. पुढचं मदर्स ऑक्युपेशन आहे बघा. अमीर्स मदर इज अ हाऊसवाईफ. आमिरची आई हाऊसवाईफ आहे. बघा किती सोपं इथं लिहून टाका लगेच. आमिरची आई हाऊसवाईफ. हाऊसवाईफ झाला, लिहिला. पुढचा मुद्दा काय बाबा? हेल्प हिज फादर इन देअर फॅमिली बिझनेस अल्सो. अनिताज मदर इज अ डॉक्टर. अनिताची आई काय? डॉक्टर आहे. मग इथं लिहून टाका डॉक्टर. बघा किती सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, किती सोपा विषय. पुढे बघा, पुढचा विषय काय दिलेला आहे? अँड त्याचं ओन क्लिनिक आहे. आमिर इज गुड स्पोर्ट्समॅन हू लाइक टू प्ले आउटडोर गेम्स ऑन द कंट्री ऑन द सॉरी कॉन्ट्रेटरी अनिता लाइक्स रिमेन इंडोर गेम्स अँड एन्जॉय इंडोर गेम्स. म्हणजे एकाला आउटडोर गेम आवडतात, एकाला इंडोर गेम आवडतात. पण त्याच्या संदर्भातला प्रश्न नाहीच इथं. आमिर इज स्ट्रॉंग अँड डायनेमिक. आपल्याला विचारलंय की त्यांच्या क्वालिटीज काय? आमिर काय? स्ट्रॉंग आणि डायनॅमिक. मग इथे तुम्ही लिहू शकता स्ट्रॉंग अँड डायनॅमिक. स्ट्रॉंग अँड डायनॅमिक असं या ठिकाणी लिहून टाका. पुढे दो स्ट्रॉंग अनिता. अनिता तर स्ट्रॉंग पण आहे, पण सेन्सिटिव्ह असतो. मग इथे लिहा ती स्ट्रॉंग आणि सेन्सिटिव्ह आहे. जागा कमी आहे म्हणून मी लिहत नाही. पुढचा मुद्दा काय? हीज हॉबीज. त्यांचे हॉबीज आपल्याला लिहायचे आहेत. बघा इथं जर बघितलं, फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आर द इंटरेस्ट ऑफ अमेरिका. सॉरी, इंटरेस्ट ऑफ आमिर. आणि पुढे दिलंय अनिता स्पेंड हर टाइम इन हर हॉबीज ऑफ सिंगिंग अँड पेंटिंग. म्हणजे इथे तुम्ही फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग कोणाची आहे बाबा? आमिरची. आमिरच्या तिथं फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग लिहा.
आणि त्याच्यानंतर ही जी आपली अनिता आहे तिची काय बाबा हॉबी आहे सिंगिंग अँड पेंटिंग. मग इथं लिहा सिंगिंग आणि पेंटिंग लिहा. शेवटचा मुद्दा आहे हीज हर अँबिशन्स आणि फ्युचर प्लॅन. फ्युचर प्लॅन आणि अँबिशन काय बाबा? Amir, after his 12th exam, want to pursue his career in worldwide photography. मग इथं लिहा वर्ल्ड फोटोग्राफी. आणि तिचा जर विचार केला, अनिता वुड लाईक टू जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर हर बोर्ड एक्झाम. वॉन्ट टू जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर बोर्ड एक्झाम. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रकारच्या प्रश्नात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो जरा नीट समजून घ्या. तुमच्या लक्षात आला असेल आपण काय केलंय. आपण आणखी काही प्रश्न बघूयात म्हणजे तुम्हाला जरा क्लिअर होतील बऱ्याचशा गोष्टी. बघा पुढे इथे आणखी मी एक प्रश्न या ठिकाणी घेतो. इथे बघा हा प्रश्न, हा पण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता. इथे बघा, इथे आपल्याला काय दिलंय काइंड ऑफ फ्युएल, फ्युएलचे प्रकार आहेत. इथं जर बघितलं बघा, देअर आर डिफरंट काइंड ऑफ फ्युएल्स. ब्रॉडली दे कॅन डिवाइडेड इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. म्हणजे इथं काय आलं पाहिजे बाबा सॉलिड, त्याचे प्रकार. त्याच्यानंतर दुसरा काय लिक्विड, सॉरी लिक्विड. आणि लिक्विड नंतर तिसरा काय बाबा गॅसियस. ओके. झालं एकदम सिंपल विषय. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस 3 प्रकार झाले. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट मला काय दिलेला आहे बाबा? सॉलिड फ्युएल इन्क्लूड. आता बघा सॉलिड मध्ये काय येतं, लिक्विड मध्ये काय येतं, गॅसियस मध्ये काय येतं हे आलं पाहिजे. मग इथं बघा सॉलिड फ्युएल लिक्विड सबस्टन्स सच ॲज वूड, कोल अँड कोक. वूड, कोल अँड कोक. म्हणजे इथं सॉलिड मध्ये तुमच्याकडे वूड तुम्ही लिहू शकताय. वूड लिहू शकताय. वूड लिहू शकताय. कोल लिहू शकताय. आणि कोक लिहू शकता. ओल्ड कोल आणि कोक. तर लिहत नाही काहीतरी. ओल्ड कोल, ओल्ड कोल आणि कोक. बघा काय आहे बाबा कोक आहे. झालं. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये जर बघितलं मोस्ट लिक्विड फ्युअर आर्ट ऑप्टेन फ्रॉम पेट्रोलियम विच इज ऑप्टेन फ्रॉम ऑइल वेल संक डीप इनटू द अर्थ. म्हणजे तुम्ही जर बघितलं लिक्विड फ्युएल जे आहे ते जमिनीमधून काढलं जातं. पेट्रोल, केरोसिन अँड डिझेल. पेट्रोल, केरोसिन अँड डिझेल हे काही आर ऑल सेपरेटेड फ्रॉम पेट्रोलियम. हे सगळं पेट्रोलियम पासून सेपरेट केलं जातं. काय? पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल. मग इथे लिहायचं पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल. एकदम सोपा विषय. पुढे जर बघितलं द मोस्ट इम्पॉर्टंट गॅसियस फ्युएल आर नॅचरल गॅस, कोल अँड वॉटर. इथं नॅचरल गॅस, कोल अँड वॉटर लिहिलं गॅसियस फ्युएल मध्ये. झालं. तर मित्रांनो हे चार्ट बनवणं किंवा ट्री डायग्राम बनवणं हा अतिशय सोपा भाग आहे, ज्याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. बघा मी अजून काही मुद्दाम प्रश्न घेतो. बघा जसं की हा प्रश्न बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे मला काय करायचंय पॉइंट दिलेत. हिस्ट्री ऑफ पीओपी लिहायचंय आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ पीओपी. इथं नीट वाचलं बघा. नो अदर ऑब्जेक्ट इज ॲज क्लोजली असोसिएटेड विथ द ब्रांच ऑफ ऑर्थोपेडिक्स ॲज प्लास्टर ऑफ पॅरिस ऑर पीओपी ॲज वी कॉमनली कॉल्ड इट. म्हणजे ते प्लास्टर ऑफ पॉइंट म्हणजे समजा ऑर्थोपेडिक्स म्हणजे बाबा एखाद्याचं हाडबीड मोडलं तर तो डॉक्टर काय करतो प्लास्टर वगैरे करतो. आपल्याला माहिती आहे त्या क्षेत्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो 100%. पुढे बघा इट इज यूज बघा इट्स यूज इज एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी आज पीओपीचा वापर करतो. आज मूर्त्या बनवण्यासाठी पीओपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लेट्स नो अबाउट पीओपीज हिस्ट्री. आता पीओपीच्या हिस्ट्रीच्या संदर्भात प्रश्न होता. मग इथं बघा हिस्ट्री ऑफ पीओपी आपल्याला इथं दिसतंय. द नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी हॅड इट्स ओरिजिन फ्रॉम द फॅक्ट दॅट इट वॉज एक्सटेन्सिव्हली माइंड फ्रॉम या ठिकाणी मॉन्टमेयर इन पॅरिस डिस्ट्रिक्ट. पॅरिसच्या एका मॉन्टमेयर डिस्ट्रिक्ट मध्ये मायनिंग करताना उत्खनन करताना हा भाग सापडलेला आहे. इन द बिगिनिंग इट वॉज यूज टू कन्स्ट्रक्शन अँड बाय स्कल्प्टर. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुवातीला याचा वापर केला गेला. हा त्याचा इतिहास आहे. आता इथं ऍडव्हान्टेजेसचा विषय. पुढे बघा द बिग ऍडव्हान्टेजेस ऑफ. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय बघा. बिग ऍडव्हान्टेजेस ऑफ पीओपी इज द प्रॉपरली दॅट अलाउ इट सेल्फ टू मोल्डिंग. त्याला कशाही प्रकारे आपण मोल्ड करू शकतो. हे एक ऍडव्हान्टेजेस आहे. दीज अलाउ पीओपी टू मोल्डेड अकॉर्डिंगली टू द लिम दॅट इट इज अप्लाय टू. बघा आणि त्याच्यानंतर म्हणजे हे इथपर्यंत इथून इथपर्यंत तुम्ही त्याचे ऍडव्हान्टेजेस जे आहेत ते व्यवस्थित लिहू शकताय. म्हणजे फक्त तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस लिहायचं होतं. बस ते तुम्ही आरामात लिहू शकता. एकदम सिंपल विषय बघा. हा जो तुम्हाला ग्रीन मध्ये दिसतोय तो तुमचा इतिहास आहे आणि व्हाईट मध्ये दिसतोय तो सगळा पार्ट तुम्ही ऍडव्हान्टेजेस याच्यामध्ये ऍड करू शकता. फक्त तो ऍड करताना आपण जर नंबर वाईज ऍड केला 1 2 असा तर बरं पडेल. बाबा पहिला पॉईंट पहिला बाबा या ठिकाणी हा जो म्हणजे पॉईंट मध्ये उत्तर लिहिलं तर चांगले मार्क मिळतील. जसं की इथून ते बाबा इथपर्यंतचा जो भाग आहे तुमचा माइंड फ्रॉम द इन द पॅरिस डिस्ट्रिक्ट हा जो एक वाक्य आहे त्याला तुम्ही एक पॉईंट दिला
आणि पुढचं जे वाक्य आहे त्याला दुसरा पॉइंट दिला. त्याचप्रमाणे द बिगेस्ट ॲडव्हांटेजेस ऑफ द पी-ओ-पी इज प्रॉपरली दॅट अलाउ इट्स मोल्डिंग, याला तुम्ही नंबर 1 दिला. आणि बाकी जो पुढचा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा जो भाग आहे एवढा लिहा, त्याला तुम्ही दुसरा आकडा लिहा. म्हणजे इथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क आरामात मिळून जातील. ठीक आहे. आणखी एक आपण मित्रांनो एक प्रश्न बघूयात आपण. याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता. उत्तरासहित सगळा भाग आहे. याला जर मी बाजूला ठेवतो. ओके. चला. आता आपण काय करू पुढचा प्रश्न. हा प्रश्न सप्टेंबर 2021 ला आला होता. आणखी एक आपण प्रश्न बघूयात शेवटचा. हा प्रश्न बघा मित्रांनो, याच्यामध्ये जरा लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये तुम्हाला मी सांगतो, इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. डज आणि डोंट. काय करावं, काय नाही करावं. बघा काही सूचना असतात बघा, सूचना डज आणि डोंट मध्येच आपण घेतो. तर हे लिहित असताना आपल्याला काय करायचंय, वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. तर याच्यातला वी काढून टाकायचा. प्रत्येक ठिकाणचा वी काढून टाकायचा. जिथं कुठं तुम्हाला वी दिसेल ना, तो वी काढून टाकायचा. ओके. आणि फक्त डोज. आता डोज मध्ये कोणाला लिहायचं, डूज मध्ये कोणाला लिहायचं? ज्याच्यामध्ये नॉट नाहीये त्याला डूज मध्ये लिहायचं आणि ज्याच्यामध्ये नॉट आहे त्याला डोंट मध्ये लिहायचं. जसं की या ठिकाणी आपण लिहिलं मस्ट. बघा मस्ट प्लांट मोर ट्रीज. इथं लिहायचं फक्त मस्ट प्लांट. मस्ट प्लांट पहिला पॉइंट लिहू. मस्ट प्लांट मोर ट्रीज. मोर ट्रीज एकदम सोपं आहे. इथं नॉट नाहीये त्याच्यामुळे इथं लिहिलं मस्ट प्लांट मोर ट्रीज. याच्यातला एम कॅपिटल काढा शक्यतो मस्टचा. बघा एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त वी काढला तिथं लिहिलं मस्ट प्लांट मोर ट्रीज. त्याच्यानंतर इथे बघा वी शुड नॉट काढा बरं का. नॉट आहे ना, विल शुड नॉट पण काढून टाका. मग इथे लिहा डोंट. डोंट किंवा डू नॉट. डोंट इथं फक्त लिहिताना डोंट लिहा. डोंट कट ट्रीज. कट ट्रीज. बघा मित्रांनो किती सोपा विषय. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. बघा स्क्रीनवरती दिसतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर या भागामध्ये आपल्याला आरामात मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळू शकतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. त्याच्यामुळे याच्याकडे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे या प्रश्नाकडे. पुढे बघा वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. मग इथं वी मस्ट काढून टाकायचं आणि फक्त लिहायचं कीप. इथं पण वी मस्ट काढायचं बरं का. मस्ट 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 वगैरे काढून टाका. मस्ट पण काढा. कारण वी मस्ट वगैरे शूड वगैरे असं असेल तर ते काढायचं. मस्ट वगैरेचा वापर करू नका. फक्त लिहा प्लांट मोर ट्रीज एवढंच लिहा. इथं लिहा प्लांट मोर ट्रीज. ओके. आणि इथं डोंट कट ट्रीज एकच नंबरचा आकडा लिहा बरं का. इथं डोंट कट ट्रीज झालं. आता इथे बघा वी शुड नॉट काढून टाकला आणि डोंट कट ट्रीज लिहिलं. इथे वी मस्ट काढायचं. कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. इथे लिहायचा दुसरा पॉइंट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. बघा नीट अँड क्लीन. हातातले मार्क मित्रांनो आपोआप मिळतील मार्क. एकदम सोपा विषय. वी शुड नेवर. नेवर आला म्हणजे नॉटचा विषय. मग वी शुड नेवर काढा आणि लिहायचा डोंट डिस्करेज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. डोंट डिस्करेज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट इथे लिहा. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त इथे सांगतो कसं करायचं. बघा इथे लिहायचं दुसरा पॉइंट डोंट डिस्करेज डिस्चार्ज आहे बरं का. डिस्करेज नाही डिस्चार्ज. तेच बोलला असं का झालं. डोंट डिस्चार्ज गार्बेज. डोंट डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. प्रॉपर मॅनेजमेंट केल्याशिवाय त्याला तुम्ही डिस्चार्ज करू नका. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा आहे वी शुड नॉट आला. इथं पण नॉट आला म्हणजे वी शुड नॉट म्हणजे डोंट पोलाइट एअर अँड वॉटर. बरोबर. डोंट पोलाइट एअर अँड वॉटर. इथे लिहायचं तिसरा पॉइंट डोंट पोलाइट म्हणजे पोल्युशन करू नका त्याला. पोल्यूट. डोंट पोल्यूट आहे सॉरी. पोल्यूट एअर अँड वॉटर. पाणी आणि हवेचं प्रदूषण करू नका. पुढे बघा काय दिलं. वी शुड नॉट यूज प्लास्टिक. इथे लिहा डोंट यूज प्लास्टिक. डोंट मध्ये लिहायचं. वी शुड नॉट हंट बर्ड्स. डोंट हर्ट बर्ड्स इथं लिहायचं. आता वी शुड यूज. आता वी शुड आहे ना ते काढायचं आणि यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सफर. वी शुड काढून टाका आणि इथं लिहा याच्यामध्ये डोज मध्ये लिहा. जिथं नॉट नाहीये मग ते डोज मध्ये लिहायचं. स्पेअर्ड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन द नेचर. लक्षात घ्या जिथं नॉट आहे ती सगळी वाक्य डोंट मध्ये येतील आणि जिथं नॉट नाहीये ती डज मध्ये येतील.
फक्त वी मस्ट असेल, वी शुड नॉट असेल या सगळ्यांना काढायचं आहे. आणि मध्ये लिहिताना जसं की वी मस्ट प्लांट मोर ट्रीज, वी मस्ट काढायचं आणि पुढचं वाक्य जसं आहे तसं लिहायचं. आणि डोंट मध्ये लिहिताना जसं की वी शुड नॉट कट ट्रीज आहे, तर वी शुड नॉट काढायचं आणि त्याच्या जागेवर डोंट लिहून मग पुढे कट ट्रीज आपल्याला लिहायचं आहे. तर इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. डोज एंड डोंट्स यावर्षी येऊ शकतात. आलं तर इथे तुम्हाला आरामात मित्रांनो 5 मार्क मिळू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण चर्चा केलेली आहे, की कशाप्रकारे आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे क्वेशन सॉल्व्ह करता येऊ शकतात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.